Yes, everyone, please mark your present now. Okay. See, in our last lecture, we have learned about animals. Okay, हमने एनिमल्स के बारे में पढ़ा था. हमने डोमेस्टिक एनिमल्स पढ़े थे और वाइल्ड एनिमल्स पढ़े थे. ओके, उनके नाम हमने सीखे थे. मराठी में क्या बोला जाता है, आपण एनिमल शिकलेलो, प्राणी शिकलेलो, मराठीमध्ये त्यांना काय म्हणतात ते सुद्धा शिकलेलो. ओके, तो आता तुम्ही सर्वांनी एक एक करून मी ज्यांचं नाव घेणार आहे, आपण लास्ट लेक्चरला शिकलेलो ते जेवढे प्राणी तुम्हाला आठवत असतील त्यांचं मराठीमध्ये नावं सांगायचे आहेत. ओके, फक्त मराठीमध्ये नावं सांगायची आहेत तुम्हाला. ओके, येस, आय विल कॉल युअर नेम, यू हॅव टू पुट ऑन युअर माईक. आणि जेवढे तुम्हाला मराठीमध्ये आठवत आहेत प्राण्यांची नावे, इट मे बी डोमेस्टिक और मे बी वाईल्ड. ओके, पाळीव प्राणी किंवा जंगलात राहणारे प्राणी, त्यांची नावं तुम्हाला आठवणारी मला सांगायची आहेत. ओके, ही एक प्रकारची रिव्हिजन आहे. दिस इज लाईक अ रिव्हिजन ऑफ आवर लास्ट लेक्चर. येस, सो आय विल कॉल युअर नेम, यू हैव टू पुट ऑन योर माइक. यस, फर्स्ट इज चंदन डे जी, अपना माइक ऑन कीजिए. यस, टेल मी. सी व्हाट डू यू, क्या जंगलात एनी राहणारे एनिमल, एनी एनिमल. आपको एनी जो मैंने एनिमल्स सिखाए थे, मी जे प्राणी शिकवलेले त्यांची नावे मला सांगायची आहेत. हा हा सी जंगलात राहणारे हा प्राण्यांची सिंह, वाघ, हत्ती, ससा, अस्वल, जिराफ, गेंडा, कोल्हा, लांडगा, हरिण, बिबट्या, झेब्रा. ओके, बिबट्या. बिबट्या, हा. ओके, And okay, you can put off your mic. Okay, you want to tell पाली डोमेस्टिक भी बताना चाहते? हाँ हाँ, बताइए. पाली गाय, कुतरा, मांजर, भैंस, बैल, बकरी, ऊंट, मेंढी. That's it. Okay, okay, you have to say मांजर, म्हैस, बैल. ओके, यस. नेक्स्ट है चंद्र रमन जी, अपना माइक ऑन कीजिए. जो भी एनिमल्स आपको आ रहे हैं उनके नाम बताइए. हाँ, जंगलात राहणारे प्राणी: सिंह, वाघ, हत्ती, ससा, अस्वल, जिराफ, कोल्हा, गेंडा, लांडगा, माकड, बिबट्या, जेब्रा, घोडा. ओके, आणि पाळीव प्राणी: गाय, कुत्रा, मांजर, म्हैस, बैल, शेळी, ऊंट, मेंढी. ओके, गुड. यू हैव टू से उंट. उंट. ओके, गुड. माइक ऑफ कीजिए. नेक्स्ट है गायत्री जी, अपना माइक ऑन कीजिए. येस मॅम. यस. जंगलात राहणारे प्राणी: वाघ, सिंह, हत्ती, अस्वल, ससा,
जिराफ, कोल्हा, हरिण, गेंडा, बिबट्या, घोड़ा, लांडगा. ओके. पाली प्राणी, मांजर, गाय, कुत्रा, म्हैस, बैल, बकरी, ऊंट, मेंढी. यस, गुड. नेक्स्ट है कन्वर राजू, अपना माइक ऑन कीजिए. जंगलात राहण्यान प्राण्याची नावे असे आहे: सिंह, वाघ, हत्ती, ससा, अस्वल, जिराफ, गेंडा, कोल्हा, लांडगा, हरिण, बिबट्या, झेब्रा, कंगारू. पाळीव प्राण्याचे नाव असे आहे: गाय, कुत्रा, मांजर, म्हैस, बैल, बकरी, ऊंट, मेंढी. ओके, गुड. मौसमी जी, अपना माइक ऑन कीजिए. जंगलात राहणारा प्राणी सिंह, वाघ, हत्ती, ससा, अस्वल, जिराफ, गेंडा, कोल्हा, लांडगा, हरिण, बिबटा, जबडा, घोड़ा, कंगारू, माकड़, उंदीर, मगर, सांप, गिलहरी. पाळीव प्राणी गिलहरी. गिलहरी हिंदी में कहा जाता है, आपण मराठी मध्ये तिला खार असे म्हणतो. खार. खार. हाँ. खार. ओके. पाळीव प्राणी गाय, कुत्रा, म्हैस, बैल, मांजर, बकरा, ऊंट, मेंढी, बदक, डुक्कर, पोपट. यस, गुड. माइक ऑफ कीजिए. नेक्स्ट है प्रदीप्ता जी. प्रदीप्ता जी, अपना माइक ऑन कीजिए. जंगलात राहणाऱ्या प्राणी सिंह, वाघ, हत्ती, ससा, अस्वल, जिराफ, गेंडा, कोल्हा, लांडगा, हरिण, बिबट्या, ज़ेब्रा, घोड़ा, कंगारू. और पाळीव प्राणी गाय, कुत्रा, मांजर, भैंस, बैल, ऊंट, बकरी, मेंढी. ओके. ओके, ऑफ कीजिए माइक. यस, खार म्हणजे स्क्विरल. जो स्क्विरल होती है तिला मराठीत खार म्हणतात. जिसे आप हिंदी में गिलहरी कहते हो, वो है खार. मराठी मध्ये स्क्विरलला खार असं म्हणतात. नेक्स्ट है स्वरूपा जी. स्वरूपा जी, अपना माइक ऑन कीजिए और एनिमल्स के नाम बताइए. येस मैम. जंगलात राहण्याच्या जंगलात राहणारे प्राणी. प्राणी सिंह, वाघ, हत्ती, ऊंट, चित्ता, जिराफ, लांडगा, कांगारू, हरिण, जेब्रा, सांबर, गेंडा, रानडुक्कर, गवा, बिबट्या, कोल्हा, अस्वल, पांडा, गोरिल्ला. और यस. पाळीव प्राणी गाय, हाँ. कुत्रा, मांजर, भैंस, बैल, बकरी, ऊंट, मेंढी, गाढव. यस, गुड. थैंक यू. नेक्स्ट है वेंकटा स्वामी जी, अपना माइक ऑन कीजिए. हाँ यस मॅडम. यस, बताइए. जंगलात राहण्याची प्राण्यांचे नावे. जंगलात सिंह, राहणाऱ्या प्राण्यांची नावे. प्राण्यांचे नाव: सिंह, वाघ, हत्ती, ससा, अस्वल, जिराफ, गेंडा, कोल्हा, लांडगा, हरिण, बिबट्या, हार, घोड़ा, कंगारू, ऊंट, जेब्रा, गोरिल्ला, चित्ता, माकड, मुंगूस. यस.
अँड पाळीव प्राण्यांची नाव गाय, कुत्रा, मांजर, म्हैस, बैल, बकरी, ऊंट, मेंढी, एडका, कोंबडी, कोंबडा, घोडा, गाढव, याक, डुक्कर. यस, गुड. माइक ऑफ कीजिए. थैंक यू मैडम. नेक्स्ट है दीपक पुरोहित जी, अपना माइक ऑन कीजिए. ओके. यस, विनय शर्मा जी, अपना माइक ऑन कीजिए और बताइए एनिमल्स के नेम. ओके. एंजल, पुट ऑन योर माइक and tell me names of animals. Yes, miss. मिस, Yes. जंगलात जंगलात राहणारे प्राणी. सिंह, वाघ, हत्ती, ससा, अस्वल, जिराफ, गेंडा, कोल्हा, लांडगा, हरिण, बिबट्या. पाळीव प्राण्याचे नाव गाय, कुत्रा, मांजर, म्हैस, बैल, बकरी, ऊंट, गाढव, कोंबडी. Okay, mic off कर. Yes, you have to say ऊंट, गाढ़व. ओके. तो देखिए, आप सबने जो एनिमल्स के नाम बताए हैं आज, बहुत जनों ने उसमें बर्ड्स के भी नाम बताए. ओके, बर्ड्स के भी नाम बताए. तो बर्ड्स को मराठी में कहा जाता है पक्षी. ओके, बर्ड्सला मराठीमध्ये पक्षी म्हणतात. तर आज आपण त्या पक्ष्यांची नावे शिकणार आहोत. ओके, टेल मी, इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? Please let me know in the chat box. Okay. Okay, see. आज आपण पक्ष्यांची नावे शिकणार आहोत. आपण जसे एनिमल्सची नावे शिकलो, प्राण्यांची नावे शिकलो. ओके, तसे अपन आज यस, जिनका रह गया है मैं उनको बाद में चांस देने वाली हूँ. ओके, सी. सो आज आपण बर्ड्सची नावे, पक्ष्यांची नावे शिकणार आहोत आणि त्या पक्ष्यांच्या नावाचं एकवचन, अनेकवचन कसं करतात, उन बर्ड्स के नाम का सिंगुलर और प्लूरल कैसे करते हैं, सिंगुलर नेम का प्लूरल कैसे करते हैं, वो सीखने वाले हैं. ओके, देखिए. तो हमारा पहला बर्ड है कॉक. कॉक, कॉकला मराठीमध्ये म्हटलं जातं कोंबडा. कोंबडा म्हणजे कॉक. चलिए, आप अपना पेन और पेपर निकालिए और ये लिख के लीजिए कॉक. कॉक को कहा जाता है कोंबडा. ओके, कोंबडा. क, कला एक काना, त्यावर एक मात्रा आणि एक अनुस्वार किंवा टिंब. ब, ड, डला एक काना, कोंबडा. ओके, कॉक को कहा जाता है कोंबडा. देन इट इज पीकॉक. ओके, पीकॉक. पीकॉक को कहा जाता है मोर. मोर. पीकॉकला काय म्हणतात? मोर. म, मला एक काना, त्यावर एक मात्रा, मो, र, मोर. पीकॉक को कहा जाता है मोर. ओके, चलिए, जब भी मैं आपको बता रही हूँ आपको नोट डाउन करना है. बाद में एक एक करके हम इस पर सबका सेंटेंस बोल के लेने वाले हैं. ओके, पीकॉकला काय म्हणायचं? मोर. देन ये है क्रेन. CRANE, क्रेन, जिसको मराठी में कहा जाता है बगळा. बगळा. ब, ग, ळ, ळला एक काना, ळा.
बगड़ा। ओके, क्रेन को कहा जाता है बगड़ा, बगड़ा। नेक्स्ट है ऑस्ट्रिच। ऑस्ट्रिच को हमें कहना है शाहमृग, शाहमृग। ऑस्ट्रिच को कहा जाता है शाहमृग, जिसको आप हिंदी में शतुरमुर्ग भी कहते हो। ओके, उसे कहा जाता है मराठी में, त्याला मराठी मध्ये म्हणायचं शाहमृग। ओके, देन ये है पेंग्विन। पेंग्विन को मराठी में भी पेंग्विन ही कहा जाता है। ओके, पेंग्विनला मराठी मध्ये सुद्धा पेंग्विनच म्हटलं जातं। नेक्स्ट ये है पैरट। पैरट, पैरट को कहा जाता है पोपट। पॅरेटला आपण काय म्हणतो? पोपट। ओके, ये है पिजन। पिजन, पिजनला म्हणायचं कबूतर। क ब, बला पहिला उकार बू, त र, क बू त र, कबूतर। ओके, नाउ दिस इज ईगल। ईगल, ईगल को कहा जाता है गरुड। ईगलला म्हटलं जातं मराठीमध्ये गरुड। ग र, र ला उकार रू, ड, गरुड। ईगल को कहा जाता है गरुड। देन ये है स्पॅरो। स्पॅरोला आपण म्हणायचं चिमणी। चिमणी कसं लिहिणार तुम्ही? च, चला पहिली वेलांटी ची, म, न, नला दूसरी वेलांटी णी, चिमनी। स्पैरो को कहा जाता है चिमनी। ओके, देन ये है क्रो। क्रोला आपण म्हणायचं कावळा। क्रोला म्हणायचं आहे कावळा। क, क ला एक काना का, व, ळ, ळ ला काना ळा, कावळा। ओके, कावळा। देन है डक। डक को कहा जाता है बदक। ओके, बहुत अपने आपसे अपने से किसी ने एनिमल्स में इसका नाम लिया था, तो ये है एक पक्षी। ओके, बदक, डक एक बर्ड होता है, बदक एक पक्षी असतो। ओके, देन दिस इज आउल। आउल आपण म्हणायचं आहे मराठीमध्ये घुबड। घुबड, घ, घ घराचा घ। ओके, घ, घला पहिला उकार घु, बड, घुबड। देन ये है कुक्कू, जिसे कहा जाता है कोकिला। ओके, कोकिला, क्या कहा जाता है? कोकिला। क, कला काना एक मात्रा को, क, कला पहिली वेलांटी की, ळ, ळ ला एक काना ळा, कोकिला। ओके, देखिए हम फिर से देखेंगे और इस बार मैं आपको सेंटेंस भी बताने वाली हूँ। अगर किसी को मेरे अलावा और कोई सेंटेंस आ रहा है जो मैंने नहीं बताया, इस वो उससे अलग कोई सेंटेंस आपको आ रहा है, तो आप अपना नाम चैट बॉक्स में लिख सकते हैं। आई विल आस्क यू द सेम। ओके, सी, हा आहे कोंबडा। बरोबर, आपण आता पाहिलं कोंबडा। ओके, काय सेंटेन्स बनवू शकतो आपण? आमच्याकडे एक कोंबडा आहे। ओके, आमच्याकडे एक कोंबडा आहे। वी हॅव वन कॉक। आमच्याकडे एक कोंबडा आहे। वी हैव वन कॉक। ओके, मैंने अभी एक सेंटेंस बता दिया, आमच्याकडे एक कोंबडा आहे। एनीवन एल्स, आप कोई ट्राई करना चाहोगे? यस, कोई बनाएगा कोंबडा? कोंबडा या हा शब्द वापरून कोणी सेंटेन्स बनवणार का? यस मेध्या, यू वांट टू टेल द आंसर? यस मैम, यस, टेल। कोबरा एक पक्षी आहे। वेरी गुड, वेरी गुड। ओके, देखिए बहुत अच्छी तरह से बताया है, कोंबड़ा एक पक्षी आहे। कॉक इज अ बर्ड। ओके, चलिए ये दो सेंटेंस भी आप लिख के लीजिए, ये आपको यूजफुल हो सकते हैं। इसी तरह से आपने अलग अलग सेंटेंस बना सकते हैं। आमच्याकडे एक कोंबडा आहे, कोंबडा एक पक्षी आहे। ओके,
नेक्स्ट आहे मोर, पिकॉक. पिकॉकला काय म्हटलं जातं? मोर. ओके, मोर खूप छान दिसतो. ओके, पिकॉक लुक्स व्हेरी नाइस. मोर खूप छान दिसतो. ओके, पिकॉक लुक्स वेरी नाइस. यस स्वरूपा जी, आप बताना चाहोगे इसके बारे में? मोर हाँ बोलिए, ट्राई करना है आपको. मोर चांगला नाचते है, यही बोलने वाले मैडम मैं. व्हेरी गुड. येस येस, मोर छान नाचतो. छान ओके, नाच. किंवा मोर चांगला नाचतो. येस, गुड, व्हेरी वेल ट्राइड. येस ओम, यू वांट टू टेल अनदर सेंटेंस? मोर पावसाळ्यात चांगला नाचतो. व्हेरी गुड. मोर पावसाळ्यात चांगला नाचतो किंवा मोर पावसाळ्यात छान नाचतो. येस. नेक्स्ट आहे क्रेन, बगळा. बगळा, बगळा पाण्यात मासे पकडतो. ओके, बगळा पाण्यात मासे पकडतो. ओके, कौन बताना चाहेगा? यस दीपक पुरोहित जी, आप बताना चाहेंगे? ओके, यस, एनीवन एल्स? अपना हैंड रेस कीजिए, नहीं तो चैट बॉक्स में नाम लिखिए. यस, कंवर राज जी, आप बताएंगे? यस कंवर राज जी, अपना माइक ऑन कीजिए. बगळा पाण्यात राहतो. येस गुड, बगळा पाण्यात राहतो. येस गुड. हा आहे ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग. ऑस्ट्रिच को क्या कहा जाता है? शहामृग. शहामृग हा खूप मोठा पक्षी असतो. ऑस्ट्रिच इज अ व्हेरी बिग बर्ड. शहामृग हा खूप मोठा पक्षी असतो. ओके, यस, रमन जी आप बताएंगे? शहामृग खूप जोरात धावतो. येस गुड, शहामृग खूप जोरात धावतो. ऑस्ट्रिच रन्स व्हेरी फास्ट. येस गुड. नेक्स्ट क्षणिका. ये क्षणिका, पुट ऑन योर माइक. शहामृग खूप लांबा आहे. उंच, उंच बोलायचं बेटा. ओके, शहामृग खूप उंच आहे किंवा उंच असतो. येस, नेक्स्ट है पेंग्विन. पेंग्विन. Okay, I will tell you the sentence. We can see penguin in snowy region. Okay, we can see penguin in snowy region. आपण बर्फाळ प्रदेशात पेंग्विन पाहू शकतो. आपण बर्फाळ प्रदेशात पेंग्विन पाहू शकतो. येस येस ओम, बताइए. पेंग्विनला बर्फात राहणं चांगलं वाटतं. येस गुड. किंवा यू कॅन से पेंग्विनला बर्फात राहायला आवडतं. ओके, येस एनीवन? अजून कोणी बनवणार पेंग्विन वर सेंटेन्स? यस दीपक पुरोहित जी, आप बताइए. येस मॅम. पेंग्विन खूप सुंदर पक्षी आहे. येस व्हेरी गुड. पेंग्विन खूप सुंदर पक्षी आहे. पेंग्विन इज अ नाइस बर्ड. यस एनीवन? और कौन बोलेगा? ये जो खाता है उसके ऊपर भी आप एक सेंटेंस बना सकते हो. यस रमन जी, आप बोलिए. पेंग्विन अंटार्क्टिका मध्ये बसतो. आढळतो. ओके, पेंग्विन अंटार्क्टिका मध्ये आढळतो. येस, नेक्स्ट है पोपट. ओके, पॅरट. पोपट पेरू खातो. पॅरट इट्स गावा. पोपट पेरू खातो.
पॅरेट लाईक्स गावा. पोपटाला पेरू आवडतो. ओके, यू कॅन से लाईक दिस. येस एंजल. मिस पोपट बोलका प्राणी आहे. व्हेरी गुड, गुड. पोपट बोलका प्राणी आहे. येस, अजून. ओके एंजल, यू हॅव टू से पक्षी. ओके. ओके मिस. येस, एनीवन एल्स? अजून कोणी सांगणार? और कौन बताएगा? यस ओम. पोपटाला मिरची आवडते. व्हेरी गुड. पोपटाला मिरची आवडते. यस, और कौन ट्राई करना चाहेगा? Kanwarraji, you have raised your hand. You want to try? ओके, मौसमी जी आप बताइए. पोपट हिरवा रंगचा होतो. ओके, पोपट हिरव्या रंगाचा असतो. ओके, हा आहे पिजन. पिजनला आपण म्हणतो. ओके, सगळ्यांनी माइक ऑफ ठेवायचा आहे. यस, पिजन को हम कहते हैं कबूतर. कबूतर. यस विनय जी बताइए. मॅडम मुंबईमध्ये खूप पिजन राहतो. यू हॅव टू यूज मराठी वर्ड. मुंबईमध्ये खूप कबूतर राहतो. ओके, मुंबईमध्ये खूप कबूतर पाहायला मिळतात. ओके, किंवा राहतात. यस, और कौन बताएगा? यस, एनीवन एल्स? यस, दीपक पुरोहित जी आप बताइए. यस मॅम. कबूतर एक शांत पक्षी आहे. येस, गुड. पिजन इज अ पीस लविंग एनिमल. कबूतर एक शांत पक्षी आहे. गुड. नेक्स्ट ईगल. सबने अपना माइक ऑफ करना है प्लीज. नेक्स्ट है ईगल. ईगलला आपण म्हणायचं आहे गरुड. गरुड. गरुड खूप उंच उडतो. गरुड खूप उंच उडतो. येस, एनीवन एल्स? अजून कोणी सांगणार? गरुड या शब्दावर, या पक्षावर सेंटेन्स कोण बनवणार अजून? गरुड. येस एंजल. मिस गरुड एक मोठा पक्षी आहे. ओके, गरुड एक मोठा पक्षी आहे. यस, गुड. यस, और कौन बताएगा? यस, कन्वरराज जी, आपका अगर प्रॉब्लम सॉल्व हो चुका है नेटवर्क का, तो यू कैन से. गरुड अमेरिकाचा राष्ट्रीय पक्षी आहे. येस, गुड. गरुड अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे. येस, गुड. व्हेरी गुड. येस, नेक्स्ट इज स्पॅरो. स्पॅरो. चिमणी. चिमणी चिवचिव करते. ओके, स्पैरो. चिमनी चिवचिव करते. स्पैरो जो साउंड करती है उसके ऊपर मैंने सेंटेंस बनाया है चिमणी चिवचिव करते. ओके, अजून कोणी सांगणार? चिमणी. चिमणी या पक्षाचा या वापर करून कोण सेंटेन्स बनवणार? रेज युअर हँड्स or else write your name in the chat box. Yes, दीपक पुरोहित जी आप बताएंगे. ओके, क्षणिका. यस. We can't hear you. Can you say again? चिमणी खूप छोटी आहे. गुड. चिमणी खूप छोटी आहे. ओके, अजून कोणी सांगणार? येस एंजल, यू वॉन्टेड टू से. येस मिस. येस. मिस चिमणी खूप छान दिसतो. दिसते. ओके, चिमणी खूप छान दिसते. येस मिस. येस, नेक्स्ट इज क्रो. क्रो. कावळा.
कावळा. आपल्या आजूबाजूला खूप कावळे पाहायला मिळतात. Okay, in our surrounding we can see many crows. आपल्या आजूबाजूला आपण खूप कावळे पाहू शकतो. Yes, anyone? Yes, please write your name. Yes, गायत्री जी आप बताइए. कावला माझ्या घरी पाणी पिण्यासाठी पिण्यासाठी येतो. येस, गुड. कावळा माझ्या घरी पाणी पिण्यासाठी येतो. येस, गुड. येस, नेक्स्ट स्वरूपा जी आप बताइए. कावला खूप आवाज करतो. येस, कावळा खूप आवाज करतो. गुड. येस, नेक्स्ट है डक. बदक. बदक पाण्यात राहतो. बदक मासे खातो. डक, बदक. यस, और कौन बताना चाहेगा? बदक. यस, चंदन जी आप बताइए. बदक पानी में रहतो. पानी बदक मध्ये. पाण्यात राहतो. हाँ. ओके. यस, और कौन बताना चाहेगा? दीपक पुरोहित जी आप बताइए. बदक एक चतुर पक्षी आहे. ओके, गुड. बदक एक चतुर पक्षी आहे. अजून कोणी सांगणार? येस, एनीवन? येस, एनीवन प्लीज. तुम्ही त्यांच्या कलर वरून सुद्धा सेंटेन्स बनवू शकता. ओके. नेक्स्ट इज आउल. घुबड असं म्हटलं जातं आऊलला. घुबड. येस, कोण सांगणार? घुबड. यस, कन्वरराज जी बताइए. घुबड रात्रीला जागतो. यस, घुबड रात्री जागते. नेक्स्ट ओम, यू वॉन्ट टू टेल? घुबड रात्री मध्ये भरपूर लांब बघू शकतो. येस, घुबड रात्री खूप लांब पाहू शकते किंवा बघू शकते. येस, मेध्या. घुबड सुंदर आहे. ओके. येस, एंजल. मिस, घुबडचा डोळा खूप मोठे आहे. ओके, घुबडीचे डोळे खूप मोठे आहेत किंवा असतात. नेक्स्ट आहे कोकिळा. येस, कोकिळा. Yes, you can raise your hand or write your name in the chat box. Yes, Om. कोकिळा भरपूर चांगलं गाते. Yes, कोकिळा भरपूर चांगलं गाते किंवा खूप चांगलं गाते, गाऊ शकते. Yes, कन्वरराज जी आप बताएंगे. आम्ही लता मंगेशकरला संगीत कोकिला म्हणते. व्हेरी गुड. म्हणतो आम्ही. येस, आम्ही लता मंगेशकरांना संगीत कोकिळा म्हणतो. व्हेरी गुड. ओके, सो देखिए, हम एक बार फिर से देखेंगे, फिर आपको मुझे पढ़ के बताना है. कॉक कोंबड़ा. पीकॉक मोर. क्रेन बगड़ा. ऑस्ट्रिच शहामृग. पेंगुइन पेंगुइन. पैरट पोपट. पिजन कबूतर. ईगल गरुड़. स्पैरो चिमनी. क्रो कावड़ा. डक बदक. आउल घुबड़. कुक्कू कोकिला. ओके.
यस, अभी हम स्टार्ट करेंगे जो हमारे लास्ट टाइम जिनका बोलना पढ़ना रह गया था वो लोग, उन लोगों से स्टार्ट करेंगे। ओके, प्लीज राइट योर नेम इन द चैट बॉक्स। जिनका लास्ट टाइम जो मैंने एनिमल्स लिया था अभी फ्यू मिनट्स बिफोर, वो बोल के हुआ नहीं, प्लीज अपना नाम लिखिए चैट बॉक्स में। प्लीज राइट फास्ट। ओके, विनय शर्मा जी अपना माइक ऑन कीजिए, पढ़िए ये। कॉक, कोबरा, पिकॉक, कोंबड़ा, 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 पिकॉक, मोर, क्रेन, बगला, ऑस्ट्रिच, शाहमृग, पेंगुइन, शाहमृग, शाहमृग, पेंगुइन, पेंगुइन, पैरट, पोपट, पिजन, कबूतर, ईगल, गरुड़, स्पैरो, चिमड़ी, क्रो, कौला, डक, बतख, आउल, गुब्बड़, कुकू, कोकिला। ओके गुड। नेक्स्ट है क्षणिका। क्षणिका, पुट ऑन योर माइक। कोबड़ा, कॉक, कॉक, कोंबड़ा। कॉक कोबड़ा, पीकॉक मोर, क्रेन बगड़ा, ऑस्ट्रिच शाहमृग, पेंगुइन पेंगुइन, पैरट पोपट, पेंगुइन कबूतर, पिजन, पिजन, पिजन कबूतर। ईगल गरुड़, स्पैरो चिमनी, क्रो कावड़ा, डक बतख, आउल घोबड़, घुबड़, गुबड़, कोकिला। ओके, यू कैन पुट ऑफ योर माइक। नेक्स्ट इज मेध्या। Yes, now we will again start. Okay, you all have written your words name. जो भी अभी हमने वर्ड्स के नेम शिके, पक्ष्यांची नावे आपण शिकलो, तुम्ही सगळ्यांनी लिहून घेतली आहेत का बुक मध्ये? ओके, तो आपको वो बुक में से पढ़ के मुझे बताना है। ओके, आई विल कॉल योर नेम एंड यू हैव टू रीड देम। यस, फर्स्ट है कन्वर राज्य, अपना माइक ऑन कीजिए और पढ़िए। मैडम बोथ हिंदी एंड मराठी, इंग्लिश एंड यस, मराठी। इंग्लिश एंड मराठी, यस यस। कॉक कोंबड़ा, पीकॉक मोर, क्रेन बगड़ा, ऑस्ट्रिच शाहमृग, पेंगुइन पेंगुइन, पैरट पोपट, पिजन कबूतर, ईगल गरुड़, स्पैरो चिमनी, क्रो कावड़ा, डक बतख, आउल घुबड़, कुकू कोकिला। यस, गुड। नेक्स्ट है चंदन जी, अपना माइक ऑन कीजिए और पढ़िए। मैडम वन डाउट कैन आई आस्क? यस मैडम, व्हेन वी राइट कबूतर, is it matra below ba is towards left? In Hindi it is toward right. So is it always like this कबूतर? यस, ये मराठी में कबूतर, कबूतर जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला ब ला पहिला उकार द्यायचा असतो आणि हिंदी में उसका दूसरा उकार देते हैं। ओके, क्योंकि बोलते वक्त मराठी मध्ये आपण म्हणतो कबूतर आणि हिंदी मध्ये अपन थोड़ा जोर देतो ब वर। हिंदी में ब पे थोड़ा जोर दिया जाता है, कबूतर जी, ऐसे बोला जाता है, इसलिए उसको दूसरा उकार है। ओके, थैंक यू मैडम, थैंक यू। ओके, वेलकम। यस, चंदन जी अपना माइक ऑन कीजिए और पढ़िए।
पक्षी, कोबड़ा कॉक, मोर पीकॉक, बगड़ा क्रेन, शाहमृग ऑस्ट्रिच, पेंगुइन पेंगुइन, पोपट पैरोट, कबूतर पिजियन, गरुड़ ईगल, चिमनी स्पैरो, कावड़ा क्रो, बदक डाक, घुवड़ आउल, कोकिला कक्कू. Okay, good. Next, Angel, put on your mic and read. Yes, miss. Birds, pakshi. Cock, cobra, peacock, मोर, crane, बगड़ा, ostrich, शाहमृग, penguin, penguin, parrot, पोपट, pigeon, कबूतर, eagle, गरुड़, sparrow, चिमनी, crow, कावड़ा, duck, बदक, घुबड़, owl, कुकू, कोकिला. Okay, good. Okay, चंद्ररमन जी अपना माइक ऑन कीजिए और पढ़िए. पक्ष्यांची नावे. कॉक, कोंबडा, पीकॉक, मोर, क्रेन, बगड़ा, ऑस्ट्रिच, शाहमृग, पेंगुइन पेंगुइन, पैरट, पोपट, पिजन, कबूतर, ईगल, गरुड़, स्पैरो, चिमनी, क्रो, कावड़ा, डक, बदक, आउल, गुबड़, कक्कू, कोकिला. Yes, good. Next है दीपक पुरोहित जी, आप पढ़िए. कॉक, कोबरा, पीकॉक, मोर, क्रेन, बगड़ा, ऑस्ट्रिच, शाहमृग, पेंगुइन पेंगुइन, पैरट, पोपट, पिजन, कबूतर, ईगल, गरुड़, स्पैरो, चिमनी, क्रो, कावड़ा, डक, बदक, ऑल, घुबड़, कुक्कू, कोकिला. Okay, good. Yes. No need to raise your hand. Okay, Om. There is no need to raise your hand. I will ask each and every student. Yes, गायत्री जी, आप बोलिए. ओके गायत्री जी, आपको मेरी आवाज सुनाई दे रही तो प्लीज अपना माइक ऑन कीजिए और जो वर्ड्स के नाम लिखे हैं वो पढ़िए. ओके. नेक्स्ट इज कंवर राज जी. ओके, इट्स ओके. It may be due to some network problem. When it arrive, you can raise your hand. Okay, कंवर राज जी, आप अपना माइक ऑन कीजिए. Okay. Next is Medhya. Medhya, put on your mic. Yes, ma'am. पक्षीचे नाव. कोंबडा, मोर, बगळा, शहामृग, पेंग्विन, पोपट, कबूतर, गरुड़, चिमनी, कावड़ा, बदक, घुबड़, कोकिला. Yes, good. Next है मौसमी जी, आप पढ़िए. नेम ऑफ बर्ड्स, पक्षीचे नाव. पक्ष्यांची नावे. पक्ष्यांची नावे. Okay. कॉक, कोंबडा, पीकॉक, मोर, क्रेन, बगड़ा, ऑस्ट्रिच, शाहमृग, पेंगुइन पेंगुइन, पैरट, पोपट, पिजियन, कबूतर, ईगल, गरुड़, स्पैरो, चिमनी, क्रो, कौड़ा, डक, बदक, आउल, घुबड़, कुक्कू, ककीड़ा. ओके. ओके मौसमी जी, जो ड़ है ड़, उसका प्रोनाउंसिएशन आपकी तरफ से ड की तरह हो रहा है, तो आपको बोलना है कोकिड़ा
bagala. Okay. Okay. Yes. Om, now you can put on your mic. कोक कुमड़ा मोर पिकॉक क्रेन बगड़ा Shahamrug. peacock, penguin, parrot. Shahamrug is ostrich. Okay, Shahamrug is ostrich. Okay. Ostrich ला Shahamrug म्हणतात. Parrot, पोपट, कबूतर, pigeon, गरुड़, eagle, चिमनी, कावड़ा, crow, बदक, Duck. गरुड़, गुबड़, कोकिला, कोकू. ओके. प्रदीप्ता जी अपना माइक ऑन कीजिए. येस मॅम. पक्ष्यांची नावे: कॉक, कोंबडा, पीकॉक, मोर, क्रेन, बगळा, ऑस्ट्रिच, शहामृग, पेंग्विन, पॅरोट, पोपट, पिजियन, कबूतर, ईगल, गरुड, स्पॅरो, चिमणी, क्रो, कावळा, डक, बदक, आउल, घुबड, कुक्कू, कोकिला. Very good. Your Marathi pronunciations were very good. Next है वेंकटा स्वामी जी, अपना माइक ऑन कीजिए. ओके मॅडम. पक्ष्यांची नावे: कॉक, कोंबडा, पीकॉक, मोर, क्रेन, बगला, ऑस्ट्रिच, शहामूर, पेंग्विन, पॅरेट, पोपट, पिजियन, कबूतर, ईगल, गरुड, स्पॅरो, चिमणी, क्रो, कावळा, डक, बदक, आउल, घुबड, कुकू, कोकिला. ओके. ओके, नेक्स्ट है विनय जी, अपना माइक ऑन कीजिए. Yes, ma'am. Hello. Yes, sir. Yeah. Cock, cobra, peacock, moor, crane, bagda, ostrich, sahamrak, penguin, parrot, poppet, pigeon, कबूतर, eagle, गरुड़, sparrow, चिमड़ी, crow, कौवा, duck, बतख, owl, गुब्बड़, कुकू, कोकिला. Okay, you have to say kombda, kavda. Okay. Next, Gayatri ji, is your network stable now? Can you unmute and tell me? Yes, ma'am. Yes. कोंबड़ा, कॉक, मोर, पीकॉक, बगला, क्रेन, शहामृग, ऑस्ट्रिच, पेंगुइन, पोपट, पैरट, कबूतर, पिजन, गरुड़, ईगल, चिमनी, स्पैरो, कावला, क्रो, बदक, डक, गुबड़, आउल, कोकिला. Okay, you have to say कावड़ा, बगड़ा. Yes, कन्वरराज जी, आप अपना माइक चालू करेंगे. Yes. Yes, madam. कोंबड़ा, कॉक, मोर, पीकॉक, बगड़ा, क्रेन, शाहमृग, ऑस्ट्रिच, पेंगुइन, पोपट, पैरेट, कबूतर, पिजन, गरुड़, ईगल, चिमनी, स्पैरो, कावड़ा, क्रो, बदक, डक, घुबड़, आउल, कोकिला, कुकू. Yes, good. Okay, everyone, if anyone has left
Please raise your hand. If anyone is left, please raise your hand. Okay. Yes, स्वरूपा जी पढ़िए आप. येस मॅम. पक्ष्यांचे नाव कॉक कोंबडा, पीकॉक मोर, क्रेन बगळा, ऑस्ट्रिच शहामृग, पेंग्विन पैरेट पोपट, पिजियन कबूतर, ईगल गरुड़, स्पैरो चिमनी, क्रो कावला, डक बतख, आउल गुबड़, कुकू कोकिला. ओके गुड. सो देखिए जितने पॉसिबल नाम हुए उतने मैंने यहाँ पे ऐड किए हैं, लेकिन बहुत जो भी बर्ड्स है आप देख सकते हैं कि हमारे एनवायरनमेंट में बहुत सारे बर्ड्स प्रेजेंट है, उन सबके नाम मैं यहाँ पे नहीं ले सकती थी. ओके अपना प्रेजेंटेशन का साइज बहुत बड़ा हो जाता, इसलिए आई हैव टू टेक दी मेन और सम नेम्स ओनली. ओके तो योर होमवर्क विल बी आपने और जो भी बर्ड्स है उनके नाम इंग्लिश में लिखने हैं और उनको मराठी में क्या बोलते हैं वो भी लिखना है. ओके तो देखिए नेक्स्ट हम पढ़ेंगे. आप सबने बहुत अच्छे से ये नाम पढ़े, आपको याद भी रखने हैं ये, और जो भी न्यू आएंगे आपको और अगर बर्ड्स मिल रहे हैं उनके मराठी में नाम ढूंढ के मुझे बताना है. ओके तो देखिए हमने एक वचन और अनेक वचन सीखा है. अगर आप याद करेंगे तो आपको याद आ जाएगा कि एक वचन और अनेक वचन हमने एनिमल्स में भी लिहा था. प्राण्यांमध्ये सुद्धा आपण एक वचन अनेक वचन घेतलेलं. तसं आपण आता पक्ष्यांमध्ये घेऊया. चिमणी. चिमणी एक चिमणी असेल तर म्हणणार चिमणी. अगर एक स्पैरो होगी तो हम बोलेंगे चिमनी, और अगर बहुत सारी स्पैरो होंगी तो वी विल से चिमनिया. ओके मैंने एक के लिए आपको समझने के लिए सिर्फ एक बर्ड के आगे एक अनेक ऐसे लिख के दिया है. ओके आपको नेक्स्ट वो देखना है क्या 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 होता है. चिमनी चिमण्या, कावळा कावळे, पोपट पोपट. पोपट का सेम रहता है, उसका अनेक वचन में भी चेंज नहीं होता है, जैसे हमने शेतकरी व्यापारी सीखा था उसी तरह. मोर मोर. मोराचं पण जेव्हा आपण वचन बदलतो एक मोरच असतो आणि अनेक सुद्धा मोरच असतात. बदक बदके. बदक बदके. ते बदक फार सुंदर आहे. ती बदके पाण्यात पोहत आहेत. ओके कोंबडा कोंबडे. कोंबडा कोंबडे. आमच्याकडे एक कोंबडा आहे. आमच्याकडे 6 कोंबडे आहेत. देन कोंबड़ी. देखिए मैंने हेन भी नहीं लिया था. हेन भी एक पॉपुलर बर्ड है, मैंने नहीं मेंशन किया था वहां पे. तो इसी तरह से जो भी बर्ड्स आपको और मिलेंगे नए नाम वो आपको ढूंढ के लिखने हैं. ओके नेक्स्ट है कोंबड़ी कोंबड्या. जो हेन होती है उसको मराठी में कोंबड़ी कहा जाता है, मुर्गी. कोंबड़ी कोंबड्या. आमच्याकडे एक कोंबडी आहे. आमच्याकडे 7 कोंबड्या आहेत. ओके देखिए फिर से एक बार. चिमनी चिमण्या. जो हम बोलते हैं स्पैरो स्पैरोज. क्रो क्रोज. कावड़ा कावड़े. लेकिन पैरट. पैरट का हम इंग्लिश में पैरट्स लिखते हैं, एस ज्वाइन करते हैं जब हम प्लूरल बनाते हैं, लेकिन मराठी में जब हम उसका अनेक वचन कहते हैं, जेव्हा आपण मराठीमध्ये पोपटचं अनेक वचन बनवतो तेव्हा ते बदलत नाही. पोपट पोपट. मोर मोर. बदक बदके. कोंबड़ा कोंबड़े. कोंबड़ी कोंबड्या. ओके समझ में आया है सबको? एवरीवन हैज अंडरस्टूड क्या क्या सीखा हमने? देखिए आज हमने क्या क्या लिया. जो भी हमारा एनिमल्स हो चुका था, प्राणी झालेले त्यांची रिव्हिजन घेतली, ते सगळ्यांकडून वाचून घेतलं. आणि आज आपण पक्षी शिकलो. कोंबडा मोर बगळा शहामृग पेंग्विन पोपट कबूतर गरुड चिमणी कावळा बदक घुबड कोकिळा अशा काही मोजक्या पक्ष्यांची नावे आपण शिकलो. ओके
आणि त्यांचे अनेक वचन कसे करायचे ते सुद्धा शिकलो. तर आज जे काही आपण शिकलो ते सगळ्यांना समजलं आहे का? एव्हरीवन हॅज अंडरस्टूड व्हॉट वी लर्न टुडे? Whatever we have learned till now, everyone has understood? Okay, so your homework for today will be, you have to write names of birds other than this. Okay, जो भी मैंने आपसे आज लिखवा के लिए पढ़ के लिए जो भी बर्ड्स, उससे अलग बर्ड्स के नाम आपको जो भी मिलेंगे उनको अपने मराठी में लिखना है. Okay, this will be your homework. Okay, so if you don't have any doubt, you can leave the class now. Bye bye everyone. Good night all of you. Here we are ending our class. So now you can leave the class. Yes everyone, please leave the class.